इराचा तोल गेला. अर्णवने धरला हात. फक्त अपघात की प्रेमाची सुरुवात? नमस्कार, मी यशश्री. मनातले भावरंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत. आज आपण डील ऑफ लव्ह या कथेचा 7वा भाग ऐकणार आहोत. इरा: हो आई, तू आणि बाबा दोघे माझ्या पाठीशी आहात, म्हणूनच तर मी हे सगळं उत्तम प्रकारे करू शकत आहे. नाहीतर या इराला काही जमलं असतं की नाही काय माहिती. आई: बाळा, तू आहेसच हुशार, त्यामुळे तू तुझ्या सगळ्या कामात नेहमी यशस्वी होशील बघ. इराने आईकडे हसून बघितले व तिच्या कुशीत शिरली. आईच्या कुशीतली ऊब नवी जिद्द देते, सर्व संकटांशी लढण्याचे बळ देते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आईच्या कुशीत आपल्याला पुन्हा एकदा लहान मूल झाल्याची जाणीव होते. हेच सर्व इरा आता अनुभवत होती. आता पुढे. सोमवारची सकाळ उजाडली. इरा नेहमीप्रमाणे तिचे पटापट आवरत होती. आवरून झाल्यावर आईबाबांना निरोप देऊन घाई गडबडीतच बसस्टॉपवर पोहोचली. तिथे पोचल्यावर तिला कळले की तिची नेहमीची बस चुकली आहे ते. आता उशीर झाला म्हणून तिच्या चेहऱ्यावर टेन्शन अगदी साफ दिसत होते. ती पुढच्या बसची मोठ्या आतुरतेने वाट बघत होती. जवळजवळ 15 ते 20 मिनिटांनी पुढची बस आली. तेव्हा कुठे तिचा जीव भांड्यात पडला. बसने ती साधारण अर्ध्या पाऊण तासांचा प्रवास करून देशमुख ग्रुप ऑफ हॉस्पिटल्सच्या जवळच्या बसस्टॉपवर उतरली. तिला उशीर झाला म्हणून ती घाई गडबडीतच चालत होती. तेवढ्यात तिच्या फाईलमधले सर्व पेपर्स खाली पडले. ती ते खराब होऊ नये म्हणून पटापट उचलायला लागली. तेवढ्यात आसपासचं कोणीतरी तिला ते कागद उचलायला मदत करायला लागलं. तिने मान वर करून बघितलं व आश्चर्याने म्हणाली, "अरे शेखर, तू तू इथे कसा?" शेखर तिला हसत म्हणाला, "इरा, अगं हा प्रश्न मी तुला विचारायला हवा. मी तर इथे देशमुख ग्रुपमध्ये काम करतो." शेखर जोशी, इराला ज्याच्यावर शाळेत असताना क्रश होता तो मुलगा. आणि बहुतेक हे त्याला देखील शाळेत असताना माहिती होते. आता पण त्याला अचानक समोर पाहून ती थोडी बावरली होती. तिने शेवटचे खाली पडलेले कागद उचलले आणि शेखरला म्हणाली, "ते मला देशमुख ग्रुपचा नवीन प्रोजेक्ट मिळाला आहे." शेखर: "अच्छा, हो का? वा, मस्त आहे. चल मग बोलत बोलतच जाऊया." इरा: "ओके." शेखर: "तुला कोणता प्रोजेक्ट मिळाला आहे नक्की?" इरा: "ते ॲक्च्युली थोडं कॉन्फिडेन्शियल आहे, मी नाही सांगू शकत." शेखर: "अच्छा ठीक आहे, नो प्रॉब्लेम." बोलत बोलतच ते दोघे रिसेप्शनच्या जवळ पोहोचतात. रिसेप्शनिस्ट शेखरला हसत म्हणते, "गुड मॉर्निंग शेखर सर." शेखर: "गुड मॉर्निंग." शेखर इरासमोर मुद्दामून शायनिंग मारायचा प्रयत्न करत असतो. रिसेप्शनिस्ट प्रश्नार्थक चेहऱ्याने इराला विचारते, "तुम्ही कोणाला भेटायला आला आहात?" इरा: "मी अर्णव देशमुख सरांना भेटायला आले आहे. त्यांच्यासोबत माझी मीटिंग आहे." रिसेप्शनिस्ट तिला त्यावर हसत म्हणते, "ओके मॅम, अर्णव सरांची केबिन 18th फ्लोअरला आहे." इरा: "हो, माहिती आहे मला." असे म्हणून ती शेखरला निरोप देते व लिफ्टच्या दिशेने जायला लागते. तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे शेखर बघत असतो, विचार करत असतो, इराने तर मोठी मजल मारलेली दिसते. डायरेक्ट अर्णव सरांसोबत मीटिंग. ती दिसेनाशी झाल्यावर तो त्याच्या केबिनच्या दिशेने चालायला लागतो. इरा थोड्याच वेळात लिफ्टने 18व्या मजल्यावर पोहोचली. राघवकडून कळले की अर्णव सर केबिनमध्ये तिची वाट बघत आहेत ते. म्हणून ती त्यांच्या केबिनच्या दिशेने वळली. केबिनच्या बाहेर पोहोचल्यावर तिने दरवाजावर ठोठावले व विचारले, "मे आय कम इन सर?" आतून अर्णवचा आवाज आला, "येस प्लीज." ती केबिनमध्ये आत आल्यावर अर्णव तिला घड्याळाकडे बघत म्हणाला, "डॉक्टर इरा, आज चक्क उशीर झाला तुम्हाला." इरा थोडी टेन्शनमध्ये उत्तर देत म्हणाली, हो, ते ते माझी नेहमीची बस चुकली." अर्णवला तिचा तो टेन्शनवाला टोन ऐकून थोडेसे हसायला आले, पण त्याने ते तिला दिसू दिले नाही. अर्णव: "अच्छा, इट्स ओके, नो इश्यूज." प्रोजेक्ट संदर्भात मीटिंग सुरू झाली. आता प्रोजेक्टच्या पुढच्या टप्प्यांवर चर्चा रंगली होती. अर्णव बोलत होता तेव्हा इरा त्याच्याकडे मनापासून लक्ष देत होती. दोघांमधील संवाद आता पहिल्यापेक्षा अधिक सहज वाटत होता. जणू दोघांनाही एकमेकांच्या विचारांची दिशा थोडीफार का होईना पण समजू लागली होती. अर्णवने त्याच्या लॅपटॉपवर ओपन असलेल्या प्रेझेंटेशनमधील स्लाईड दाखवत सांगितलं, "नाव दॅट आर इनिशियल प्लॅन इज रेडी, वी नीड टू स्टार्ट फील्ड विजिट्स. द आयडिया इज सिम्पल. जिथे मेडिकल सुविधा नाहीत तिथे आपण पर्सनली जाऊन पाहायचं आणि तिथल्या परिस्थितीचं रिअल डेटा कलेक्शन करायचं आणि मग त्याप्रमाणे आपली मदत तिथे पोहोचेल.
म्हणजे मग या प्रोजेक्ट संदर्भात शेवटची पावलं उचलायला आपल्याला मदत होईल. इराने मान हलवली व म्हणाली, ॲब्सोल्युटली सर, ग्राउंड लेवल असेसमेंट शिवाय काहीच अर्थ नाही. मी काही ठिकाणं शॉर्टलिस्ट केली आहेत. अर्णव, परफेक्ट. चला मग पाहूया काय सुचवलं आहे तुम्ही ते. इराने तिच्या फाईलमधील नोट्स उघडल्या व म्हणाली, एक ठिकाण आहे सातारा जिल्ह्यात, भोरपासून पुढे, जिथे अजूनही छोट्या क्लिनिकच्या नावाखाली फक्त औषधांची छोटी दुकाने चालवली जातात, जिथे प्रॉपर डायग्नोस्टिक फॅसिलिटी नाही. दुसरं ठिकाण नाशिक जिल्ह्यातलं आहे, डोंगराळ भाग, जिथे मान्सूनमध्ये रस्ते बंद होतात आणि रुग्णांना दवाखान्यापर्यंत पोहोचवणंही अवघड जातं. ती बोलत असताना अर्णव तिच्याकडेच बघत होता. ती बोलत असताना तिच्या आवाजातील तो आत्मविश्वास, तिच्या नजरेतला अनुभव त्याला जाणवत होता. त्याचे लक्ष ती बोलताना तिच्या चेहऱ्यावर येणाऱ्या त्या सौंदर्य बटेवर स्थिरावले होते. थोड्या वेळाने त्याच्या कानावर आवाज पडला, अर्णव सर, मग त्यातलं कोणतं लोकेशन फायनलाइज करूया? अर्णव परिस्थिती सांभाळून घेत म्हणाला, इंटरेस्टिंग. कोइन्सिडेंटली माझ्या मनातही हीच 2 ठिकाणं होती. ग्रेट माइंड्स थिंक अलाइक, डॉक्टर इरा. इरा यावर त्याच्याकडे बघून पुसटशी हसली. तिच्या मनात विचार आला, हा माणूस दुसऱ्याचं कौतुक करताना स्वतःचं कौतुक करायला मात्र अजिबात विसरत नाही. इरा हसतच म्हणाली, किंवा कदाचित ग्रेट प्रोजेक्ट्स डिमांड सेम प्रायोरिटीज सर. यावर दोघेही मनापासून हसले. अर्णवच्या मनात विचार येऊन गेला, हे मला काय होतेय? पूर्वी कधी मला कुठल्या मुलीच्या बाबतीत असे जाणवले नव्हते. मग हिच्याच बाबतीत का असे होते आहे? इरा, सर, आपल्याला त्या लोकेशनवर जाऊन काय करायला लागेल हे मी तुम्हाला थोडक्यात समजावून सांगते. तेवढ्यात तिचे लक्ष समोर असलेल्या व्हाईट बोर्डकडे जाते. ती त्या दिशेने जायला लागते व अर्णव सरांना म्हणते, सर, मी सांगते, बघा इथे. असे म्हणत ती काहीतरी लिहायला गेली. तेवढ्यात तिचा पाय खुर्चीमध्ये अडकला आणि ती तोल जाऊन पुढे कोसळली. क्षणात अर्णवने पुढे होत तिचा हात धरला. क्षणभरासाठी जणू वेळ थांबला होता. दोघांच्या डोळ्यांची नजरानजर झाली आणि त्या नजरेत अनोळखी ओळखीची एक लहर होती. इराचं हृदय जोरात धडधडत होतं. जणू ते आता धडधडत बाहेरच येईल असे तिला वाटून गेले. अर्णवच्या बोटांवर तिच्या हाताचा उबदार स्पर्श होत होता. तो देखील तिच्या नजरेत हरवला होता. इराला वास्तवाची जाणीव झाली व ती उभी राहिली. दोघांनी एकाच वेळी हात मागे घेतले, पण मन मात्र अजूनही त्या क्षणात अडकलेलं होतं. दोघांच्या मनात थोड्याफार का होईना पण एकमेकांविषयी भावना निर्माण झाल्या आहेत का? इरा आणि अर्णव यांच्यात काही नाते निर्माण होईल का? शेखर इरासमोर शायनिंग मारायचा का प्रयत्न करत असेल? नक्की काय होईल पुढे? जाणून घ्यायचे असेल तर कथेचा पुढचा भाग नक्की ऐका. तुमचीच यशस्वी.